आता आज होती संकष्टी चतुर्थी आणि त्यामुळेच म्हणलं चला आमच्या इथे एक जागृत असं गणपतीचं देवस्थान आहे, त्या ठिकाणी जाऊ. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर मग आता जिथं जायचं होतं त्या ठिकाणी पोचलात. आता सगळेच काही व्हिडिओ घेतले नाहीत मी असंही, तरी पण जेवढे जेवढे आता हे वाटले मला चांगले वाटले ते व्हिडिओ घेतलेत मी. मग तिथं पोचलात तर भरपूर ऊन झालं होतं आम्हाला जायलाच. एक साधारणतः 12 वाजले, कारण घरचं सगळं आवरून जायला लेकरांचं वगैरे थोडासा वेळ होतं. आता तिथं खूप छान छान असं सामान्य होतं, जे एक प्रकारे छोट्या प्रकारची यात्राच तिथं भरली होती. आता हे आहे म्हणजे आता हे शेतात सापडलेलं आहे स्वयंभू असं सत्य गणपतीचं मंदिर आहे. शेतातच गणपतीच्या आकाराची भव्य दव्य अशी मूर्ती सापडली. मग त्यांनीच तिथं त्याला साकारलं आणि मग नंतर चांदीचा मुकुट वगैरे लावलं. आता पुढं तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच बाप्पांची मूर्ती. त्यानंतर मग तिथं आता फुलं आणि जे मेन दुर्वा, आता आमच्याकडे हराळीच म्हणतात त्याला, हराळीच्या म्हणजे जे आपण दुर्वा वाहतो त्या घेतल्या. त्यानंतर प्रसाद वगैरे घेतला आणि नंतर मग आम्ही तिथं गेलात. आता मेन ह्याच्या ठिकाणी थोडीशी गर्दी होती, थोडीशी. आत्ता तर एवढी काही गर्दी नसते, रात्रीच्या टाईमला तर खूप गर्दी असते. आता लेकरांना किती उत्सुकता, ते गंध वगैरे लावून घेत होते. स्वरा तर सगळ्यामध्ये लुडबुड लुडबुडच करत होती. तिला खूप मस्त वाटत होतं. तिला असं बाहेर गेलं की मस्त फ्री राहते, थोडीफार चिडचिड करते कारण गर्दी वगैरे म्हणलं ती नको वाटते तिला. त्याच्यामुळं नंतर मग सगळ्यांनी आता गंध वगैरे आम्हीही लावून घेतला. आता इथं भरपूर खेळते आले होते लेकरांचे. आता लेकरायचं कसं राहते, आमच्या इथं गेल्याच्यानंतर 2 तास तर कुठं गेले काही समजलंच नाही. नंतर आता ही बघा फुलारी, आता ही घरूनच आम्ही थोडीशी तयारी करून आणली होती फुलारी. मग त्यामध्ये तिथं घेतलेले जे बेलफूल आणि जे दुर्वा आहेत त्या ठेवल्या त्यामध्ये. आम्हाला घरून आणायचं काही लक्ष नव्हतं, मग तिथं भेटतात ती माहिती होती त्यामुळे काही निवांत होतात. आता इथं लेकरांनी थोडं जेवण वगैरे केले. तर आमचे तर सगळ्यांचे उपवासच होते, कारण संकष्टी सर्वांनाच असते. लेकरं काही म्हणजे पकडत नाहीत, आम्ही तेवढंच पकडतात. आणि यावेळेस तर चंद्रोदय खूपच उशिरा होता, म्हणजे जवळपास 10:15च्या नंतरच होता. त्यामुळं रात्री तर जेवायला निवांतच होतं. मग आता हा असा बाजूचा परिसर आहे तिथला गणपतीचा, खूप छान आहे. एकदम शेतात आहे त्यामुळे स्पेसिफिक आहे, जागा भरपूर आहे. आणि त्यांनी असं म्हणजे जिथं निघालं त्याच ठिकाणी थोडंसं असं पुढं आणून बसवलं, त्यामुळं भरपूर जागा भेटली. आता तिथं आता जसं जसं त्यांना देणगी वगैरे प्राप्त होईल तसं तसं त्यांनी त्यात सुधारणा करून घेतली. आधी एवढं काही नव्हतं. आता इथं हे वासुदेव आहेत. आता हे वासुदेव म्हणजे खूप पूर्वीपासूनचे आहेत ना. मग आता इथं तर नेहमीच राहतात गणपतीपासून. मग आपण त्यांना जे आपण दिलं किंवा आपल्या वडिलोपार्जी ज्यांचं नाव सांगितलं वाडवडिलांचं, ते त्याच्या नावाने असं छोटंसं गाणं म्हणतात किंवा दान दिलं हे म्हणून असं स्वीकारतात. मग नंतर त्याच्यानंतर पुढं गेलात आम्ही. आता इथं हे पहा सगळ्यांनी मोदक, आता हे बाहेरच म्हणजे त्यांनी ठेवलं आहे, कारण मध्ये आता एकतर जागाही जास्त नाही आणि मग थोडं मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी म्हणून सगळं काळंभोर होईल त्यासाठी बाहेर आता वाती वगैरे लावणं. मग आता ज्यांनी मोदक आणलेत नैवेद्य सगळं काही बाहेरच ठेवल्या जाते तिथं. मग आता दिवे वगैरे पाजळणं हे काय. आता एवढीही काही गर्दी नव्हती. एक वेळेस आम्ही याच गणपतीला रात्री आलो होतो, तर भरपूर सारी गर्दी होती, कारण तिथले जे जवळपास शहर आहे तिथले लोक रात्रीच्याच टाईमला येतात. एवढे असे दुपारी वगैरे थोडं खेडेगावातलेच लोक जातात, म्हणजे आमच्यासारखे. त्यातच मग आम्ही गेलो होतो. आता इथं खूप छान लिहिलेलं आहे. मग हे गणपतीचे स्तोत्र हे असं लिहिलेलं मस्त आहे. मग त्यामुळं ते वाचत वाचत जायला थोडीशी तिथं बारी होती, पण काही वाटलं नाही ते सगळं वाचत जायला. आणि त्यातल्या त्यात स्वरांनी काही त्रास दिला नाही म्हणून एवढं असं काही वाटलं नाही. मस्त झालं देवाचं दर्शन वगैरे. आता इथं बारीतच काही काही बायकांचं तर मोदकं वगैरे करणं चालू होतं. आता आम्ही काही केलं नाही, म्हणजे नंतर तिकडं गेल्याच्यानंतर खाली बसल्यावर निवांत सगळं केलं. आता घरून ज्यांनी मोदक आणले नाहीत त्यांना हा ऑप्शन खूप छान आहे. म्हणजे तिथं जो प्रसाद भेटतो पेढा, त्याचे मोदक करायचे आणि मग त्याचीच पूजा करायची असं काही. आता इथं फायनली आम्ही बाप्पाच्या आवारात आलो होतो आणि मग दर्शनही खूप छान झालं. आता तुम्हीही दर्शन घ्या. मला माहिती हा व्हिडिओ लेट येणार आहे तरी पण, कारण आता लग्न सराई चालू आहे. मग एडिटिंग व्हॉइस ओव्हर वगैरे करायला थोडासा वेळ भेटत नाही, कारण सलग 7-8 दिवस मग त्या लग्नातच जाणार आहेत आणि 4 दिवस तर सारखे लग्नच आहेत. आता हा मस्त हे पहा असं शेतामध्ये मंदिर आहे, बाजूला हिरवळ आणि मग असं मंदिर. आता जेव्हा आपली श्रावण महिन्यात जेव्हा आम्ही येतं चतुर्थीच्या दिवशी, तेव्हा तर खूप छान असते, कारण सगळीकडंच हिरवळ वगैरे असते इथं. आणि त्यामुळं आणखीच प्रसन्न वाटतं. तरी सध्या इकडं भिजवणीचे शेत आहेत त्यामुळं छान आहे, असंही एवढं काही हे नाही. त्याच्यानंतर मग इथं आता आम्ही सगळ्यांसारखंच मग बाहेरच आरती वगैरे केली. म्हणजे मध्ये काय अलाउड नाही आणि एवढ्या लोकांना जर सगळ्यांनीच आरती म्हणलं तर ते काही शक्य नाही. त्याच्यानंतर मग बसून तिथं मस्त त्या अशा ह्या चोकोबारच्या आईस्क्रीम भेटू लागल्या, त्या खाल्ल्या.
आणि मग नंतर इथलाही थोडासा आता चला म्हणलं व्ह्यू घ्यावं, कारण बाहेर थोडंसं एवढी काही गर्दी नव्हती, निवांत होतं. आणि बसलातही तिथं थोडा वेळ. देवाच्या कोणत्याही दरबारात जा, आपलं तिथून पाय निघतच नाही. आणि एक खासियत असते आता इथे तर मंदिरात तर थंड लागतच होतं, पण बाहेर जे पडदे किंवा म्हणजे ते छोटासा टेंट घातला होता त्याही ठिकाणी एवढं थंडगार वाटत होतं की बाहेर जेवढं ऊन होतं त्याच्या म्हणजे ह्याच्यामध्ये खूप छान वाटत होतं. एवढे दिवे वगैरे चालू होते तरीसुद्धा. अशीच असते ही देवाची मग लीलाच म्हणायची एक प्रकारची. मग आता इथलं शूट वगैरे सगळं घेतलं आणि त्यानंतर आता आम्हाला पुढे 1-2 आणखी म्हणजे आमच्या गावाच्या जवळच आहे गणपती, छोटासा अगदीच मंदिर आहे. आता तोही शेतातच सापडला आहे. मला एवढं काय त्याच्याबद्दल माहिती नाही, पण असं म्हणतात. मग आता तिथलंही आम्हाला दर्शन घ्यायचं होतं, त्यामुळंच मग तिथून निघालात. आता इथं थोडा वेळ सगळ्यांना असं कुंकू वगैरे लावणं, प्रसाद देणं हे काही चालू होतं. म्हणजे आपण तिथे थोडासा प्रसाद वाटला. आमचा पेढा तर आम्ही घेतलेला लेकरांनी आधीच फस्त केला होता, त्याचा तर काही प्रश्नच नाही. मग नारळ घरून जी नेली होती साखर तेच त्या सर्वांना दिलं. आणि आपण कुठेही जा, आपली छोटी मोठी शॉपिंग तर चालूच असते. इथं पहा स्वराचं कसं लुडबुड मध्ये चालू आहे. आणि थोडंसं ऊन पडलं होतं. मग आता नंतर थोडंफार असं सामान घेतलं आणि त्याच्यानंतर आलात. मग आता इथं वाटेत येताच एक सुंदर असं महादेवाचं मंदिर आहे. बहुतेक मी याआधी व्हिडिओमध्ये दाखवलं हे मंदिर किंवा हा महादेव इथला. हाही असं शेतात आहे मस्त. आणि शक्यतो महादेव तर गावात नसतेच, असं म्हणजे प्रांगणातच असतो शेतामध्ये वगैरे. आता इथंही महादेवाचं दर्शन वगैरे घेतलं. खूप भव्य दिव्य अशी मोठी ही पिंड आहे महादेवाची. आणि म्हणजे जे कंधारकर आहेत त्यांना नक्कीच माहिती असेल. आणि कोणाकोणाला हे सगळे मंदिरं किंवा काय माहीत आहे ते कमेंटमध्ये तुम्ही खरंच नक्की सांगत जा, म्हणजे कोण कोण इकडच्या भागातून बघते ते मलाही समजेल. मग इथं आता महादेवाचा छोटासा का होईना अभिषेक करून घेतला. आता आम्ही काही घरून सगळं साहित्य प्रॉपर आणलं नव्हतं, म्हणजे इथं जायचं नाही जायचं ते काही ठरवलं नव्हतं, त्यामुळं आता पाण्यानंच अभिषेक करून घेतला. आता लेकरांची बघा कशी उत्सुकता असते, सगळ्यांनाच मी 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 करत लेकरांनी मस्त असं देवाला स्नान वगैरे घालून घेतलं. आता पूजा वगैरे काही पहिलीची काढली नाही, कारण छान वाटत होती तीच पूजा. मग आपण काही सगळं साहित्य आणलं नव्हतं परत सगळं सजवायला असंही. त्यामुळंच मग आता इथली पूजा झाली. मग नंदीचंही दर्शन घेतलं आम्ही. आणि त्याच्यानंतर इकडं बाजूला एक हापसा आहे, त्याला एवढं गोड असं पाणी होतं आणि एवढं थंडगार वाटत होतं. आता तिथून आम्ही व्ह्यू घेतला आहे मंदिराचा, खूप छान वाटत होतं, त्यामुळं थोडंसं आपल्या व्हिडिओमध्ये घेतलं. आणि हा आजूबाजूचा परिसर आहे. आता इथंही पावसाळ्यात हिरवळ असते, आत्ता एवढी नाही, पण आत्ताही बरंच म्हणजे इकडं आमच्या भागामध्ये मन्नाड नदी असल्यामुळे सगळीकडे हिरवळ असते, कारण पाण्याची उपलब्धता आहे. त्यानंतर मग इथं हे आहे शेतातलं मंदिर. आता येता येता इथंही गेला होता. हेही खूप छोटंसं मंदिर आहे, पण खूप छान होतं. तिथली मूर्ती बरीच मोठी आहे गणपतीची. मग चला सगळ्यांनी कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहा. आणि आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या व्हिडिओंना नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा. मग नंतर इथल्या गणपतीची आम्ही सगळ्यांनी पूजा वगैरे केली आणि आरतीही केली. मग आता इथं छान झाली आरती, मंदिरातच आरती केली, कारण इथं गर्दी वगैरे नसते. सकाळी सकाळी बहुतेक इथंही गर्दी असते, कारण आजूबाजूच्या बायका येतात त्यामुळं. मग इथलाही थोडंसं आता परिसर शूट केला. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.